लोणेरे हत्याकांडानंतर रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर गोरेगाव इथं सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीत पोलिसांनी आंदोलन स्थगित ठेवण्याची विनंती करत आरोपीला पकडण्यासाठी मुदत मागितली, जी मान्य करण्यात आली. मात्र 1 मे पूर्वी आरोपी अटक न झाल्यास 2 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक एकत्र येत भव्य विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. बुद्ध विहारामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोकांनी बसून उद्याच्या मोर्चाच्या आयोजनाची मीटिंग या ठिकाणी घेतली होती. उद्याचा मोर्चा करावा असं सर्वजण मताशी ठाम होते. आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल SP साहेब शितोळे साहेब हे कालपासून आपल्या केससाठी स्वतः सूत्र हातात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे आणि त्यांनी आज सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर येऊन स्वतः त्यांनी असं आपल्याला आश्वासित केलं आहे की आरोपी जवळजवळ आम्ही आरोपीच्यापर्यंत पोचलो आहे. थोडा वेळ आम्हाला द्या. आरोपी आज किंवा उद्यासुद्धा अटक होऊ शकतो, म्हणून तुम्ही उद्याचा मोर्चा थांबवा की जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल आणि 30 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला वेळ द्या, त्याच्या आत आम्ही आरोपीला अटक करू. तर आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की बुद्ध जयंती असल्या कारणाने 30 तारखेला जमणार नाही. तोपर्यंत पोलिसांनी जर का आरोपीला अटक केलं नाही तर 2 तारखेला हा आजचा ठरलेला मोर्चा तसाच्या तसाच नियोजन करून आपण या ठिकाणी काढला जाणार आहे. पण आम्ही सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या, सर्व लोकांनी आम्ही असा आज आम्हाला विश्वास वाटतो आहे की आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि 100% आरोपीला ते शोधून काढतील आणि आपल्या मनामधला जो आरोपी आहे तो आपल्यासमोर येईल आणि घटनेचं सत्य उलगडेल. आणि म्हणून पोलिसांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही लवकरात लवकर हा आरोपी अटक करा. जय भीम, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना उद्याच्या 25 तारखेच्या बाबतीत संपूर्ण कल्पना आहेच. पण आज या ठिकाणी आम्ही नियोजनासाठी बसलो असता सर्व पक्षीय, सर्व संघटना आणि संपूर्ण समाज बांधव उद्याच्या मोर्चाचं नियोजन करत असताना आमच्याकडे रायगड जिल्ह्याचे ॲडिशनल SP यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक विनंती केली, कृपया करून त्याचा मोर्चा तुम्ही काढू नये. आमच्याजवळ जास्तीत जास्त 24 तासांमध्ये आरोपीला अटक करू शकतो असे आमच्याकडे सूत्र लागलेले आहे. तर तुम्ही हा मोर्चा तुम्ही उद्याचा डिले करून जर आम्हाला 3 दिवसात जर अपयश आलं तुम्ही 4थ्या दिवशी पुन्हा या मोर्चा काढू शकता. त्यासाठी आम्ही कुठल्याही बाबतीत तुम्हाला बंधन करणार नाही. तर आमच्या काही समाज बांधवांनी, पक्षीयच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही असं ठरवलं गेलं की 30 तारखेपर्यंत तुम्ही साहेब, तुम्हाला आम्ही अल्टिमेटम देत आहोत, तुम्हाला मुदत देत आहोत. 30 तारखेच्या आतमध्ये जर तुम्ही आरोपीला पकडू शकला नाहीत तर आमचा 1 तारखेला मोर्चा निघणार होता. कारण की 1 तारखेला भगवान गौतम बुद्धांची जयंती असल्यामुळे हे शांततेचा प्रत्येकचा दिवस आहे. पण हा मोर्चा आम्ही 2 तारखेला डिक्लेरेशन केलेला आहे. जर 30 तारखेपर्यंत गोरेगाव पोलीस स्टेशन अपयशी ठरले तर आम्ही 2 तारखेला कुठलाही 2 मेला कुठल्याही परिस्थितीत हा जन आक्रोश मोर्चा हा फक्त माणगाव तालुकापुरती होता, रायगड जिल्ह्यापुरती होता. तर 2 तारखेला होणारा हा जन आक्रोश मोर्चा हा महाराष्ट्राच्या टोकापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं आणि उद्याचा मोर्चा हा रद्द झालेला नाही. काही लोक तुम्हाला सांगत असतील की हा मोर्चा रद्द झाला आहे, पण हा मोर्चा रद्द न होता हा मोर्चा फक्त पुढे गेलेला आहे. ते म्हणजे प्रशासनाच्या विनंतीवरून. त्यामुळे तुम्ही सर्वांना, येणाऱ्या शिवभक्तांना, येणाऱ्या भीमसैनिकांना सर्वांना आमंत्रित करावे की उद्याचा जो जन आक्रोश मोर्चा आहे तो स्थगिती करण्यात आलेला आहे आणि तो जन आक्रोश मोर्चा येणाऱ्या 2 मे रोजी ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.